नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। या महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागतंय। आणि या ठिकाणी आपण पाहतो या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। अगदी 2 ते 3 किलोमीटर अशा पर्यंत या गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे यांनी। पाहूयात। मुंबई नाशिक महामार्गावरती आहे। नाशिक कडून ठाण्याकडे जाणारा जो काही मार्ग आहे, या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। आपण पाहताय मोठ्या प्रमाणात जड वाहनं जे आहेत ती रांग करून उभी राहिलेली पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत, या खड्ड्यांचं साम्राज्य या नाशिक महामार्गावरती आहे आणि यात खड्ड्यांमुळे नाहक त्रास जो आहे तो सर्वच वाहन चालकांना होताना पाहायला मिळतोय। जड वाहनांची वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत असताना या सगळ्याचा फटका जे लहान वाहतूक करणारे वाहन चालक आहेत किंवा प्रवासी आहेत यांना होताना पाहायला मिळतोय। भल्या मोठ्या रांगा ज्या आहेत 1 ते 2 तास या संपूर्ण ट्रॅफिक मध्ये, या वाहतूक कोंडीमध्ये नाहक त्रास वाहन चालकांना त्याचप्रमाणे प्रवाशांना करावा लागतो। एकंदरीतच या संपूर्ण महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आणि कंत्राटदारांना हे खड्डे मोजवण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। मात्र या संपूर्ण वाहतूक कोंडीतून आता या वाहन चालकांची नेमकी सुटका केव्हा होणार असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण नाशिक वरून ठाण्याकडे येण्यासाठी 3 ते 3.5 तास वेळ लागतो। मात्र या संपूर्ण वाहतूक कोंडीमुळे जे वाहतूकदार आहेत, वाहन चालक आहेत, प्रवासी आहेत यांना तब्बल 5 ते 6 तासांचा प्रवास करून ठाण्याकडे जावं लागत आहे। त्यामुळे हा नाहक त्रास केव्हा संपतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुणाल भोयटे, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक ठाणे महामार्ग।